मम्मी पप्पा लवकर या. काय ग डिंपे, काय झालं? काय झालं ग? अशा आग लागल्यावर का बोंबालतीस? काय ग, काय झालं? ते बघ. सगळ्यांची काय दातखिळी बसली का काय? असं काय बघितलंय ती सगळी एकदम गप झाल्यात ती? का तो कंपाऊंडर गेला वाडा सोडून? अगं बोला की कुणीतरी. अहो आत्या, टोनी अभ्यासाला बसलाय. काय? त्याला काय झपाटलं बिपाटलं का काय? टोन्या आज दिसकडकडे उगवलं रे. ती न सांगताच अभ्यास करायला बसलाय. अगं मम्मी, ती मंजू दीदी नव्हती का म्हणली मोठ्यांचं ऐकायचं असतं म्हणून? आणि तू पण म्हणलेली का नाही लय अभ्यास करून मोठा साहेब बन. मग मी आता मोठा साहेब बनायचं ठरवलंय. गुणाचं ग ती बाळ माझं, कुणाची नजर नको लागायला. टोन्या बघू काय करतोयस? नाही मी नाही दाखवणार. ए मम्मी सांगते का तिला? अगं असा अभ्यास बघितल्यावर अभ्यास कमी होतो. डिंपे कशाला त्रास देतीस ग त्याला? करतोय करू दे की. माझं लेकरू आता शहाणं व्हायला लागले. बघ अभ्यास करून मोठा साहेब बनतोय की नाही. मंजूला वाड्यात कलासला जागा दिली ना, ते लय बरं झाले. त्या निमित्तानं टोनी आपला अभ्यासाला तरी बसलाय. आता ही टिकायला पाहिजे, नाहीतर मंगल उशीर झाला, डबा दे. वय. हे प्रकरण वेगळं आहे. नेहमीच्या पद्धतीने नाही हाती लागणार. दिवाळीच्या शुभेच्छापर्यंत ठीक होतं, पण जास्त पर्सनल झालेलं मला चालणार नाही. मंजूला मिळवायचं असेल तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे. एखादा नवीन मार्ग शोधायला हवा. तिला माहिती आहे ती खूप सुंदर आहे. मी काय वेगळं सांगतोय? त्यात ती मुंबईत राहिलेली, त्यामुळे मी माझ्याबद्दल सांगूनही फार इम्प्रेस नाही होणार. तिला काहीतरी करून अशा प्रकारे मुठीत घेतलं पाहिजे की ती स्वतःच माझ्या मिठीत येईल. आणि हे होणार, व्हायलाच हवं. गुड मॉर्निंग डिम्पल. गुड मॉर्निंग मंजूताई. तुझा कलस पोरस नेलायच आवडायला लागलाय वाटतं. येण्याच्या आधीच येऊन बसलेत. चांगलंय की मग. काय ग, काय झालं? अशी का बघतेस? कसली भारी दिसतेस तू. तुझा नवरा किती लकी आहे ना. तुझा नवरा तुम्हारी तारीफ करते हो, बिलकुल नाही थकता होगा. शुभंकर कुठे गेलाय? दिसत नाहीये. मला नाही वाटत तो कलसलय. सकाळपासून गायब आहे ते. त्याला शिकायचं नसेल ना म्हणून लपून बसला असेल कुठेतरी. चला रे, चला चला. हा चला, हळूहळू चला. चला चला क्लासला चला. चला सोन्या, हे काय र? अगं पोरं घेऊन आली क्लासला. अरे पण ही अशी बांधून? होय. अगं मंजू दीदी ह्यांच्या घरातली म्हणली की क्लासला येणं झालेत, ह्यांना बांधून ने, म्हणून ह्यांना बांधून आणलं. आणि तुला तर माहितीच आहे मी मोठ्यांचं किती ऐकतो आणि अभ्यास किती महत्वाचा आहे हे माझ्यासारखं सगळ्यांना नाही कळत. तुला कधीपासून कळायला लागलं? मला पहिल्यापासूनच माहित आहे. मी समजावलं ना म्हणून उद्यापासून 4-5 पोरांच्या आया त्यांना क्लासला पाठवणार आहे ती. काय सांगतोस? थँक्यू शुभंकर. आता त्यांची दोरी सोड आणि चला क्लासमध्ये येऊन बसा सगळ्यांनी. हा चला चला. गृहपाठ कोणी कोणी केलाय? हे काय कोणीच नाही केलं, फक्त शुभंकरनेच केला. म्हणजे तुला अभ्यास करायला आवडायला लागले वाटतं. होय. गुड, स्मार्ट बॉय. मंजू कला झाला का ग सुरू? हो आजी, झाला की. तुला कुठल्या पोराने त्रास बिरात दिला ना तर मला सांग, त्याला डाबऱ्यातच घालते बघ.
त्याचं मडेच बशी होते. नाही अगं, सगळी मुलं शांत आहेत. अगं बाकीची शांत आहेत, पण आमचं हैवान कुठं शांत आहे. त्याच्या अंगात बारीक कळ आहे. हळूच पादायचं आणि कुठलं वास येतोय का म्हणायचं, अशी त्याची गत आहे. मी नाही आजी म्हणते तसा. मला माहितीये तू ना स्मार्ट बॉय. मंजू इकडे ये ग जरा. काय ग आजे? अगं तो कंपाऊंडर इथं कुठं दिसतोय का ग? कंपाऊंडर? अगं तो फुकट चंबू बाबूराव डॉक्टर. काय माहिती, असतील क्लिनिक मध्ये. का काही काम होतं का? काय नाही, त्याने जर का तुला त्रास दिला ना तर त्याच्या किरडीचा बांबूच मोडीन बघ. आणि त्याला चांगले ना वल्या फोकळ्यानं फुकून काढी. अगं आजे, तू इथं असताना मला त्रास द्यायची कोणी हिम्मत करेल का? त्याची काही गरज पडणार नाही बघ. तू बस इथे, मी पोरांना शिकवते. हा, ही क्रीम आणि ह्या गोळ्या 1,500. काळजी करू नका, फार काही झालेलं नाहीये तुम्हाला. डॉक्टर, मला तर काय नाही झालं, पण तुम्हाला काय झालंय? म्हणजे तुमचं लक्ष नसतं हल्ली पेशंटकडं. असं का वाटतंय तुम्हाला? मागच्या वेळी मी आले होते तेव्हा तुम्ही माझ्याकडे नीट पाहिलं पण नाही. मी इतकी नटले सजले होते, पण तुमचं लक्ष भलतीकडेच होतं कुठं तरी. असं कसं? माझं लक्ष नसतं तर तुम्हाला गोळ्या औषधी कशी दिली असते मी? तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स गेले नसते, तुमचा चेहरा इतका उजळला नसता. खरंच डॉक्टर, उजळलाय चेहरा. डॉक्टर 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 मला तपासा प्लीज, तपासा डॉक्टर मला. मिस्टर विजय, आत्ता या इथे आहेत ना, यांचं झालं की तुम्ही या, बाहेर जाऊन बसा. मी बाहेर बसू? हो. बसतो. क म ळ बोला. सोडणार नाही मी तिला, जीव घेईन मी तिचा, सोडणार नाही. उठा 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 लवकर. काय झालं? बसा इथे बसा. काय झालं तुम्हाला? मला काय होणार आहे? विजय, मी विजय, पतसंस्थेचा अध्यक्ष. अख्ख्या गावात कोणाची हिंमत नाही माझ्याकडे डोळ्यावर करून बघण्याची. विजय म्हणजे सदाप्पांचा मुलगा? हे तुला माझ्या बाप्पाचं नाव कसं माहिती? रेश्माने सांगितलं ना तुला? कुठे रेश्मा, कुठे आहे माहिती आहे ना तुला? रेश्मा कुठे सांग. विजय रे, काय काय अवस्था करून घेतलीस ही तू? डॉक्टर, आमच्या घरी या की एकदा फराळाला. घरी? का, काय झालं? तुमच्यासारख्या देव माणसाचे पाय आमच्या पण घरी लागू द्या. फार लांब नाही आमचं घर. तुम्ही नाही का त्या अपर्णाच्या घरी येत होता? ते नाही का तिची आई आजारपणात वारली आणि त्या अपर्णानं आत्महत्या केली, तिथेच जवळ आहे आमचं घर. अरे तू मला ओळखलं नाहीस का? मी तुझी बालमैत्रीण मंजू. विजय विजय रेश्मा, विजय विजय डॉक्टर डॉक्टर बाहेर लवकर या. मी आलोच. विजय रे, काय झालं तुला? विजय विजय उठ. काय झालं? विजय सोड, तुम्ही काळजी करू नका. मिस्टर विजय, सावकाश उठा. सावकाश, काही होणार नाही तुम्हाला. मला खूप मानतात हे, देव माणूस म्हणतात मला. अहो, त्यांची ट्रीटमेंट चालू करा. हो, या. डॉक्टर, या मग एकदा फराळाला घरी.
या ना बसा. नाही ते राहू दे. विजय कसा आहे? तुम्ही मिस्टर विजयची चौकशी करायला आलाय? मला वाटलं काय नाही, काय नाही. आहेत ते बरे आहेत, आता सलाईन संपेपर्यंत बरे होतील. तुमच्या चेहऱ्यावर त्यांच्याबद्दल इतकी काळजी, तुमचं आणि त्यांचं. बालमित्र आहे तो माझा. लहानपणी आमचं खूप जमायचं. आम्ही एकत्रच अभ्यास करायचो, एकत्र खेळायचो. खूप हुशार होता तो. माझाही अभ्यास तोच घ्यायचा. आपल्या जवळच्या माणसांबद्दल खूप पॉझिटिव्ह होता. त्याला जेव्हा कळलं की मी गाव सोडून मुंबईला चाललीये तर आठवडाभर रडत होता. त्याला त्याची जवळची माणसं लांब गेलेली सहन होत नाही. आपली जवळची माणसं लांब जाऊ नयेत म्हणून सतत त्यांची काळजी घ्यायचा. सगळ्यांना वाटायचं की तो खूप हट्टी आहे, पण मला माहिती होतं की तो खूप हळवा आहे. माझा स्वभाव पण असाच आहे, म्हणून तर गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. मुंबईतलं क्लिनिक बंद करून मी इथे आलो. विजय, विजय रे, कसं वाटतंय तुला? तू मला नाही ओळखलंस? मंजू, हा, माझ्याने मला सांगितलं होतं तू गावात आलीस म्हणून. बदललीस तू खूप. तू सुद्धा. किती दिवस आहेस गावात? मिस्टर विजय, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. हे सलाईन संपेपर्यंत आपण बाहेर बसून गप्पा मारूयात का? मी आहे वाड्यात. तुझं सलाईन संपल्यावरती सांग. काळजी घे. मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात. आराम कर. मिस्टर विजय, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. गप्पा मारू नका, नाहीतर मला तुम्हाला गोळी द्यावी लागेल. एक गोळी, कायमचाच आराम. एक्सक्यूज मी. हा, तुम्ही घरी गेला तरी चालेल. नाही, मी थांबते. विजयशी जरा मला बोलायचं होतं. कशाला वेळ वाया घालवताय? नाही म्हणजे ते तुमचे असतील जवळचे मित्र, पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांची अवस्था अशी कशामुळे झाली आहे? नाही, मला काहीच माहित नाही. मिस्टर विजय खूप विक्षिप्त माणूस आहे. बायकोला खूप त्रास द्यायचे, खूप छळायचे, खूप मारायचे. कित्येक वेळा मी वाचवले त्यांना. त्यांची बायको सतत माझ्या क्लिनिकमध्ये येऊन रडायची. मी समजावून घरी पाठवायचो. ती बिचारी तरी किती सहन करणार. शेवटी आत्महत्या केली त्यांनी. काय? आत्महत्या? हो, मिस्टर विजयला पोलीस देखील पकडून घेऊन गेले होते. काय सांगताय? मला लोकांच्या चेहऱ्यावरचं दुःख खरंच बघवत नाही. मला खूप त्रास होतो. मी बँकेतून कर्ज काढलं. पैशाचा मागचा पुढचा विचार न करता माझ्या सगळ्या ओळखी वापरून त्यांना जामिनावर बाहेर काढलं. मी जर का त्यांना बाहेर काढलं नसतं ना, तर तुरुंगात खडी फोडत बसले असते ते. तुम्ही जे काय बोलताय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. अहो, मी खरं सांगतो, मी खरंच जामिनावर त्यांची सुटका केली आहे. तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर मिस्टर विजयला जाऊन विचारा. नाही, मी त्याबद्दल नाही बोलत आहे. पण विजयच्या बाबतीत जे काही घडलं त्यात त्याचा दोष असेल असं मला नाही वाटत. मलाही नव्हतं वाटत. नंतर माझ्या लक्षात आलं, मी मित्र म्हणून त्यांच्याकडे बघतोय. मग मला त्यांच्या चुका कशा दिसणार? हे पहा, तुमचंही तसंच होत आहे. मिस्टर विजय माझेही खूप चांगले मित्र आहेत, पण मैत्री एका साईडला आणि खरं एका साईडला. जे खरं आहे ते नाकारता येणार नाही ना. तुम्ही घरी जा, मी आहे विजय सोबत. ठीक आहे, जाते मी.
अहो जेवणाआधीच्या गोळ्या घेतल्यात का? तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवण गरम करून आणते. किती वाजलेत? एवढा उशीर का झाला तुला? माझी काळजी नसेल ना तर मारून टाक मला एकदाच. विजय पाशी होते. कोण विजय? विजय माझा बालमित्र. गावातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं, पण त्याचे हाल आता बघवत नाही. दारूच्या आहारी गेलाय. बायकोशी त्याचं सतत भांडण व्हायचं, म्हणून ती पळून गेली. गावातले लोक म्हणतात की तिने आत्महत्या केली. काही लोक म्हणतात की ती जिवंत आहे. खरं काय हे कोणालाच माहित नाही. मुद्दाम सांगते ना मला ही गोष्ट. मी चिडचिड करतो म्हणून? जा तू पण पळून जाते बायको सारखंच. नको रो माझ्यापाशी. अहो असं काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. आजकाल धडधाकट नवऱ्यांना बायका सोडून जातात म्हणल्यावर तू कशाला थांबलीस इकडे? तू पण जा. जायचंच असतं ना तर 10 वर्षापूर्वीच गेले असते. इतके दिवस थांबले नसते तुमच्यापाशी. मग का थांबलीस आता? कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर. गुंतलीये मी तुमच्यामध्ये. तुम्ही माझं ओझं नाही तर जबाबदारी आहात. तुमची सेवा करतेय मी. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. जेवण वाढून आणते. सेवा नाही उपकार करतेस माझ्यावर तू. अशी अवस्था बघून गमत वाटतं ना तुला? तुझ्याशिवाय काय करू शकत नाही का मी? असं वाटतं का तुला? डॉक्टर अहो हे काय झालंय बघा की. हे बाटलीत तुम्ही जे पाणी टाकलंय का नाही ते खाली सरकतच नाहीये. बजा पाणी नाहीये, ते ग्लुकोज आहे. हे कुठेतरी ब्लॉक झाला असेल. हलवून याचा ब्लॉकच काढला पाहिजे. बजा अरे काय करतोस तू? सर्कल ते पुढे. तू नको टेन्शन घेऊस. तुझा इथून. विजय भाऊंना ह्या अशा अवस्थेमध्ये सोडून मी घरी जाऊ होय? लगा अख्खं गाव शान घालेल तोंडात माझ्या. असा कसा दोस्त आहे म्हणून. आपण आयुष्यात दोस्त नाही हुडकत, दोस्तात आयुष्य हुडकतो. या का भुकीतच. हो सगळं ठीक आहे, पण तुझ्या दोस्तीसाठी माझे पेशंट सोडून देऊ का? हा नाही नाही नाही, एखादा पेशंट आला का नाही जातो ना बाहेर. असं कसं चालेल? उलट तुम्हाला जर काय पेशंट पाहिजे असला का नाही तर मी मला सांगा. तसं बी गावात आणि पतसंस्थेत लयच जणांना मस्ती चढली. हात पायच तोडतो त्यांचं. तोडतो म्हणजे तोडतोच. बजा त्याची काही एक गरज नाही. तू जा बरं इथून. डॉक्टर डॉक्टर विजयसाठी डबा आणला होता. मंजू विजय भाऊंना भेटलीस का? हो भेटले ना. बघ की काय अवस्था करून घेतली त्यांनी स्वतःची. आता काय ते तूच सांग, तुझं तरी ऐकतील ते. हो सांगते. येऊ का डॉक्टर? म्हणजे हो डॉक्टर विजयसाठी डबा आणला होता. अहो याची खरंच काही गरज नव्हती. एवढ्या लांबून एवढ्या उन्हात याची काय गरज होती? उन्हाने काय हाल झाले तुमचे. काल किती लाल झालेत. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मी मंगलताईंना सांगितलं असतं जेवण बनवायला किंवा माझा डबा दिला असता. डॉक्टर तुम्ही पेशंटची एवढी काळजी घेता हे बघून खरंच खूप भारी वाटलं. तो जागा झालाय का नाही? म्हणजे मला जेवण वाढायचं होतं. ते आराम करतायत. तुम्ही मंगलताईंकडून त्यांच्यासाठी पाणी घेऊन येता का? मी उठवतो तोपर्यंत त्यांना. हो आणते. फार जेवू खाऊ घालू वाटतंय ना तुला? डबा आणू वाटतोय? आता आण डबा. पोटभर खायला घाल.